भोळ्या चेहऱ्यामागे भयंकर प्रकार, पुरुषांच्या पॅटला असा चिकट. नागरिकांनो वेळ काढून पहा ही घटना. एका साध्या दिसणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यामागे नेमकं असं काय दडलं होतं? राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील शास्त्रीनगर परिसरातून या प्रकरणाची माहिती समोर आली. याच परिसरात राहणारी एक तरुणी पुढे या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आली. वय अवघं 20 वर्ष, चेहऱ्यावर कोणालाही संशय येणार नाही असं साधेपणा, नेहमीसारखं राहणं, साडी नेसताना आजूबाजूच्या लोकांमध्ये मिसळणं. तिच्याकडे पाहून ही तरुणी इतक्या मोठ्या प्रकरणात अडकली असेल याची कल्पनाही कुणाला आली नसती. पण पोलिसांच्या तपासाची दिशा जशी पुढे जाऊ लागली तसतशी तिच्याबाबतची माहिती समोर येत गेली. तिच्या आयुष्याची सुरुवातही फार वेगळी नव्हती. भरतपूर येथील योगेश नावाच्या तरुणासोबत तिने मंदिरात लग्न केल्याची माहिती समोर आली. लग्नानंतर आयुष्य फार सुखाचं नव्हतं अशी माहिती या प्रकरणाच्या कथनातून समोर येते. पती मजुरीचं काम करत असल्याने घरखर्च भागवताना अडचणी होत होत्या. पैसा कमी, परिस्थिती कठीण आणि आयुष्यातील गरजा वाढत चाललेल्या. अशा परिस्थितीत पुढे काय झालं हा या संपूर्ण कहाणीतील महत्त्वाचा भाग आहे. कारण या टप्प्यानंतर या तरुणीच्या आयुष्यात काही लोकांची एंट्री झाली आणि तिच्या संपर्काचं वर्तुळ बदलू लागलं. सुरुवातीला हा केवळ पैशांचा प्रश्न होता की त्यामागे आणखी काही मोठं कारण होतं. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आणि हळूहळू एका गटाबद्दल माहिती समोर येऊ लागली. या गटाची पद्धत अत्यंत वेगळी असल्याचं पोलिसांच्या तपासात सांगण्यात आलं. एखाद्या तरुणाशी संपर्क साधायचा, त्याच्याशी ओळख वाढवायची, त्याला विश्वासात घ्यायचं आणि मग एका ठराविक ठिकाणी बोलवायचं. एखाद्याला वाटायचं की आपण एका व्यक्तीला भेटायला जात आहोत, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर परिस्थिती बदलायची. याच ठिकाणी या कथेतला सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. त्या तरुणांना नेमकं कशासाठी बोलावलं जात होतं, त्याच्यासोबत पुढे काय केलं जात होतं आणि जर कुणी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं काय होत होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या घटनेमधून समोर आली. एका तरुणाला अशाच प्रकारे बोलावण्यात आल्याची माहिती प्रकरणात समोर आली. ठरलेल्या ठिकाणी पोहोचला आणि त्यानंतर त्याला जबरदस्तीने गाडीत बसवल्याचा आरोप करण्यात आला. परिस्थिती अचानक बदलली. ज्यासाठी तो तिथे गेला होता त्यापेक्षा पूर्णपणे वेगळंच काहीतरी त्याच्यासमोर उभं राहिलं. त्याला बंदुकीचा धाक दाखवण्यात आल्याचं आणि मारहाण करण्यात आल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं. पण इथवर हा प्रकार थांबला नाही. या संपूर्ण घटनेमध्ये एका तरुणीसोबत त्याच्या आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. आता त्या तरुणासमोर आणखी एक मोठं संकट उभं राहिलं होतं. कारण त्यानंतर सुरू झाला कथित ब्लॅकमेलिंगचा खेळ. तयार करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची आणि व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. विचार करा, एका क्षणात तुमच्याकडे असलेली प्रतिष्ठा, कुटुंब, समाजातील स्थान आणि भविष्यातील आयुष्य धोक्यात येऊ शकतं. त्या तरुणाचीही अवस्था अशीच झाली होती अशी माहिती समोर आली. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं. तो तरुण या दबावाखाली किती दिवस राहिला, त्याने काय सहन केलं हे वेगळं प्रकरण आहे. पण शेवटी त्याने एक निर्णय घेतला. गप्प बसण्याऐवजी थेट पोलिसांकडे जाण्याचा आणि इथूनच या संपूर्ण रहस्याचा पडदा हलायला सुरुवात झाली. तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचली आणि तपास सुरू झाला. सुरुवातीला पोलिसांसमोर अनेक प्रश्न होते. या प्रकारात नेमके किती लोक सहभागी आहेत, पीडित तरुणाला कुणी बोलावलं, व्हिडिओ कुठे तयार करण्यात आला, पैशांची मागणी कोणी केली आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मागे कोण आहे? तपास जसा पुढे गेला तसतसं काही नावं समोर आली. या प्रकरणात नेपाळ गुर्जर उर्फ प्रबोध आणि विकास गुर्जर या 2 व्यक्तींची नावं समोर आली. आता पोलिसांच्या तपासाची दिशा स्पष्ट होत गेली. मात्र पोलिसांसमोर अजून एक मोठी अडचण होती. ज्याचा शोध घेतला जात होता ती व्यक्ती सतत आपलं ठिकाण बदलत असल्याची माहिती समोर आली. मोबाईल नंबर बदलले जात असल्याचं तपासात समोर आलं. त्यामुळे पोलिसांना तिच्यापर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. एकीकडे तक्रारदाराने गंभीर आरोप केले होते तर दुसरीकडे संशयित व्यक्ती पोलिसांच्या हातातून दिसतच चालली होती. अशावेळी पोलिसांनी मिळणाऱ्या प्रत्येक माहितीची पडताळणी सुरू केली. कोण कुठे जाते, कोणाच्या संपर्कात आहे, कोणत्या ठिकाणी हालचाली सुरू आहेत याचा भाग काढला जात होता आणि मग पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाईची तयारी केली. थेट जाऊन कारवाई करण्याऐवजी आधी परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला. कारण समोरची व्यक्ती सावध झाली तर पुन्हा हातातून निसटण्याची शक्यता होती. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक जाळं रचलं आणि अखेर त्या तरुणीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं. ज्या चेहऱ्याबद्दल सुरुवातीला कुणालाही संशय नव्हता तोच चेहरा आता पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी होता. आणि इथेच एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त दिसण्यावरून एखाद्या व्यक्तीबद्दल निष्कर्ष काढणं किती धोकादायक ठरू शकतं याची जाणीव या प्रकरणातून होते. पण आता तो प्रश्न समोर आला ज्याचं उत्तर तुम्हाला सुरुवातीपासून जाणून घ्यायचं होतं. ही तरुणी पुरुषांना जवळ का बोलावत होती, त्या भेटीच्या मागे नेमकं काय होतं आणि पुरुषांच्या कपड्यांबाबत सोशल मीडियावर ज्या प्रकारच्या चर्चा वाढत आहेत, होत आहेत, त्यामागचं सत्य काय आहे? या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर अनेक दावे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी फिरत आहेत. मात्र प्रत्येक व्हायरल दाव्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही. पोलिसांच्या कारवाईत समोर आलेल्या माहितीपुरतंच आपण पाहिलं तर तरुणांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर दबाव आणण्याचा आणि आक्षेपार्ह व्हिडिओच्या माध्यमातून पैशांची मागणी करण्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला. या कथित आणखी 2 नावं महत्त्वाची ठरतात. नेपाळ गुर्जर उर्फ प्रमोद आणि विकास गुर्जर या दोघांचा या संपूर्ण प्रकरणाशी संबंध असल्याचं तपासात समोर आलं आणि पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केली. म्हणजे हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसल्याचं तपासातून समोर आलं. एका बाजूला तरुणांना संपर्कात आणणं, दुसऱ्या बाजूला त्यांना ठराविक ठिकाणी बोलावणं आणि त्यानंतर दबाव निर्माण करणं अशी एक साखळी असल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी या साखळीचा तपास सुरू केला. नेमके किती लोक सहभागी होते आणि आणखी किती जण अशा प्रकारे फसले आहेत याची माहिती तपासातून स्पष्ट होणार होती. पोलिसांनी शोध सुरू केला पण सतत ठिकाण आणि मोबाईल नंबर बदलल्याने या तरुणीपर्यंत पोहोचणं कठीण जात होतं. अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जाळं रचलं आणि साडी नेसलेल्या त्या तरुणीला ताब्यात घेतलं आणि तेव्हा समोर आलं की साधीभोळी दिसणारी मुस्कानच या कथित हनी ट्रॅप प्रकरणाच्या केंद्रस्थानी होती.